नमस्कार, मी रेणुका. या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. या सगळ्या बातम्या आपण बघणार आहोत, पण बुलेटिनच्या सुरुवातीला आपण एक खूप महत्त्वाची बातमी लहान मुलांसंदर्भात आणि त्यांच्या पालकांसाठी सजगता निर्माण करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण लहान मुलांमध्ये कोविड नंतर आता मल्टी सिस्टम इन्फ्लमेटरी सिंड्रोम हा आजार होत असल्याचं पुढे आलंय. नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये आतापर्यंत 30हून अधिक रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. कोरोनाचं संक्रमण झालेल्या काही मुलांमध्ये 2 ते 6 आठवड्यांनंतर MRE हा आजार दिसून येतो. मल्टी सिस्टम इन्फ्लमेटरी सिंड्रोममुळे मुलांच्या शरीरावर सूज येते आणि या आजाराचा परिणाम मुलांचं पोट, आतडी, हृदय, किडनी, फुफ्फुस, डोळे आणि त्वचा या अवयवांवर होतो आहे. याकडे जर दुर्लक्ष केलं तर लहान मुलांमध्ये ऑर्गन फेल्युअरचा धोका देखील होऊ शकतो, असं देखील आता डॉक्टरांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे ही एक महत्त्वाची घडामोड आणि त्या संदर्भात आपण तज्ज्ञांचं मार्गदर्शन देखील घेणार आहोत. पण या संदर्भातले आणखीन काही डिटेल्स म्हणजे अर्थात तपशील देखील आपण बघणार आहोत की कसा हा सिंड्रोम आहे आणि याच्यामुळे काय त्रास होऊ शकतो. मल्टी सिस्टम इन्फ्लमेटरी सिंड्रोमचं प्रमाण वाढतं आहे. कोरोना झाल्यानंतर या सिंड्रोमची लक्षणं दिसत आहेत. कसा ओळखता येईल हा सिंड्रोम? तर कोरोना झाल्यानंतर ही लक्षणं दिसत आहेत ज्याच्यामध्ये शरीराच्या बऱ्याच भागामध्ये सूज येते, ज्याच्यामध्ये शरीराचे मुख्य अवयव असलेल्या पोट, हृदय, किडनी, फुफ्फुस आणि डोळ्यांवर परिणाम जाणवतोय. स्टिरॉइड आणि इम्युनोग्लोबिन आजारावर त्याचं मुख्य औषध ठरू शकतंय. उपचारानंतर 95 ते 96% मुलं यातून बरी होत आहेत, हे देखील महत्त्वाचं आहे. लक्षणं काय आहेत म्हणजे तुमच्या मुलांना काय लक्षणं दिसली तर तुम्हाला अलर्ट राहणं गरजेचं आहे. तर ताप येणं, डोळे लाल होणं, त्याचबरोबर अंगावर पुरळ येणं, गळ्यामध्ये गाठ जाणवणं, उलटी, श्वासाची गती वाढणं अशी लक्षणं जर दिसली तर तुम्हाला निश्चितच डॉक्टरकडे जायचं आहे मुलाला घेऊन. या सिंड्रोमची ही लक्षणं आहेत आणि ज्याच्यामध्ये काय काय त्रास होतो याच्याबद्दल देखील आपण बोलणार आहोत. आम्ही पडद्यावर देखील दाखवतोय की ही लक्षणं असेल तर तुम्हाला आणखीन सजग राहणं गरजेचं आहे. कारण कोरोनानंतर हा एक सिंड्रोम सध्या डोकं वर काढतोय आणि त्याच्यामुळे या लहानग्यांना त्रास होऊ शकतो. त्यामुळे मुलांना जपा आणि त्यासाठी सजगता निर्माण करण्यासाठी न्यूज 18 लोकमत या बातमीतून हे सांगण्याचा प्रयत्न करते की या कोरोना काळामध्ये लहान मुलांना कोविड नंतर मल्टी सिस्टम इन्फ्लमेटरी सिंड्रोम हा आजार सध्या होतो आहे. नागपूरची बातमी आपण बघतोय कारण नागपूर मेडिकलमध्ये आतापर्यंत 30हून अधिक रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. कोरोनाचं संक्रमण झालेल्या काही मुलांमध्ये 2 ते 6 आठवड्यांनंतर हा सिंड्रोम जाणवतोय अशी लक्षणं सध्या समोर येतात. अशा केसेस सध्या तिथे पाहायला मिळतात. या सिंड्रोममुळे मुलांच्या शरीरावर सूज येते आहे आणि हा जर आजार झाला असेल तर याचा परिणाम म्हणजे मुलाचं पोट, आतडी, किडनी, फुफ्फुस, हृदय, डोळे आणि त्वचा या सगळ्यावर त्याचा परिणाम जाणवतो आहे. आणि या संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत. तर एक पालक अवंती देशपांडे सध्या आपल्या सोबत आहेत. त्यांच्याकडून अधिक माहिती घेणार आहोत किंवा त्यांना काय अनुभव आलेत किंवा त्यांना याबद्दल काही माहिती आहे याबद्दल देखील आपण त्यांच्याशी संवाद साधूयात. अवंती देशपांडे, या सिंड्रोम बद्दल तुम्हाला काय काय माहिती कळू शकली आहे किंवा तुम्ही आता याबद्दल तुमचे काय अनुभव शेअर करू इच्छिता? यामध्ये माझी मुलगी 11 वर्षाची, हिला पहिले ताप आला आणि मानेवर सूज आली तिला. आणि असा ताप आणि मानेवर सूज येण्यापूर्वी तिला 8 दिवसापूर्वी फक्त ताप आला होता जेव्हा तिचे वडील कोरोना पॉझिटिव्ह होते. त्या पिरियड दरम्यान तिचं टेस्ट नाही झाली कारण खूप जास्त पीक टाईम होता आणि त्यावेळेस टेस्ट नाही झाली. पण त्याच्यानंतर तिला जेव्हा नंतर ताप आला तेव्हा तिच्या मानेवर सूज आली आणि ती ताप काही केला कमी होत नव्हता. 105पर्यंत ताप गेल्यावर आम्हाला भीती वाटली की आता काय करायचं. लकीली आमच्या घरचे डॉक्टर असल्यामुळे आणि पिडियाट्रिक डॉक्टर शशांक घोळे यांच्या सावधपणामुळे लक्षात आलं की हे थोडं सिरियस आहे. तसंच आम्ही तिला नेल्सन हॉस्पिटलमध्ये डॉक्टर भट्टड यांच्या अंडर शिफ्ट केलं आणि आता ती बऱ्यापैकी रिकवर झालेली आहे. पण सुरुवातीला तिला मानेवर सूज आणि कंटिन्युअस 5-6 दिवस ताप हे राहिलं.
अवंती मॅडम, म्हणजे सुरुवातीला काय काय लक्षणं जाणवली? आता जे पालक ऐकतात त्यांच्यासाठी देखील आपण सविस्तर सांगूयात की तुमच्या मुलीला आधी काय काय त्रास झाला, म्हणजे त्याच्यामधले काय सिम्पटम्स बघितल्यानंतर तुम्ही हा निर्णय घेतला होता? सूज याबद्दल तुम्ही सांगितलं होतं, आणखीन काही लक्षणं जाणवली होती? हां, तिला सुरुवातीला कानाच्या मागे सूज आली आणि ताप आला तिला. आणि तो ताप कमीच होत नव्हता. क्रोसिन देऊन तिचे हे देऊन कमी होत ना. त्याच्यानंतर 2-3 दिवस तिला कंटिन्युअस ताप होता. घरी तो ताप 105 पर्यंत वाढल्यावर लकीली आमच्या घरचे डॉक्टर असल्यामुळे आम्ही घरच्या हॉस्पिटलमध्ये तिला शिफ्ट केलं. तिथे सुद्धा तिचा ताप कमी होत नव्हता. कंटिन्युअस 5 दिवस ताप आणि कानाच्या मागे सूज. हे असं तिचं सिम्पटम्स होते ते. हे सिम्पटम्स होते, बरोबर. आपण आणखीन बोलणार आहोत. आपल्यासोबत डॉक्टर आनंद भुतडा आता आपल्यासोबत आहे. डॉक्टर, तुमचं स्वागत या चर्चेमध्ये. हा एक नवीन सिंड्रोम आहे आणि त्याच्याबद्दल पालकांना जागरूकता करण्यासाठी न्यूज 18 लोकमत पालकांचे आणि डॉक्टर म्हणून, म्हणजे तज्ज्ञ म्हणून तुमच्याशी संवाद साधताय. याची लक्षणं तर आता मॅडमनी सांगितली. आणखीन काय लक्षणं तुम्ही सांगू इच्छिता? त्यांनी असं म्हटलं की त्यांच्या मुलीला 105 पर्यंत ताप होता आणि कानाच्या मागे सूज आली होती. आणखीन काय लक्षणं असली तर पालकांनी अलर्ट होणं गरजेचं आहे? बरोबर आहे. आता ती कोरोनाची दुसरी लट जी आहे ते कमी होऊन राहिली, पण या लटात आपण पाहिले की पुष्कळ बाळ त्यांना कोरोना हा आधी झाला होता किंवा त्यांच्या घरी कोणाला तरी कोरोना बाधित होते आणि बाळांची तपासणी केली नाही. पुष्कळ असे बाळ आहे ज्यांना माहीतच नाही किंवा त्यांचा परिवार लोकांना माहित नाही की त्यांना कोरोना झाला असेल. ते असिम्प्टमॅटिक होते, पण 1.5 ते 2 महिन्यानंतर काही बाळांना पुष्कळ ताप येते. 103, 104, 105. ते साधारणतः जे आम्ही ट्रीटमेंट करतोय त्याला सपोर्टिव्ह केअर आम्ही म्हणतात. ते पॅरासिटामॉल देतो, ताप कमी करायची औषध आहे, हायड्रेशन आम्ही वाढायला सांगतोय किंवा काही अँटीबायोटिक्स देतो. ते काही औषध त्यांच्यावर काम करत नाही आणि ते कॉमन तपासणी केली. ते कॉमन जे आजार आहे आपण पाहतोय की ते मलेरिया आहे, टायफॉइड आहे, डेंग्यू आहे, त्यांची पण तपासणी करतोय, युरिन इन्फेक्शनची तपासणी करतोय आणि त्याच्यात काही निघत नाही. पण रक्तात ते इन्फ्लेमेटरी मार्कर्स ते पुष्कळ वाढून जाते, ज्यांना आपण CRP, ESR, सिरम फेरिटिन, IL-6, हे सगळे काही जे इन्व्हेस्टिगेशन्स आहे पुष्कळ वाढून जाते. बाळांचा वय 5 ते 15 वर्षाच्या बालकांना हे रोग आम्हाला दिसतोय. आणि त्यांचे लक्षणे म्हणजे ताप येणे, अंगावर सूज येणे, अंगावर लाल चत्ते येणे, डोळे लाल होणे आणि ते कॉमन जे बिमारी आहे ते काही आपल्याला निदान होत नाही. आणि जर घरी कोणाला कोरोनाची बिमारी होती या बालकांना 1.5-2 महिने आधी कोरोना झाला असेल तर ते MIS-C, मल्टी सिस्टम इन्फ्लेमेटरी सिंड्रोम इन चिल्ड्रन पोस्ट कोविड, ते रोग आम्ही त्यांना डायग्नोज करतोय. ते जवळपास या आठवड्यात आमचा जवळ 5 बाळ आले आहे आणि त्यांना सगळ्यांना MIS-C डायग्नोसिस झाला. त्याच्यावर बरोबर टाइमवर उपचार केल्यावर ते सगळे बरं होते. पण जर लेट झाला किंवा हृदयावर किंवा किडनी, लिव्हर याच्यावर जास्त सूज असल्यावर ते जीव धोका होऊ शकतो. अगदी आपण बघतोय की डॉक्टर याविषयी आपल्याला मार्गदर्शन करतायत आणि अवंती देशपांडे देखील आता आपल्या सोबत आहेत. त्या देखील त्यांच्या मुलीचे अनुभव आता आपल्याला सांगतात या चर्चा. आणि ब्रेकनंतर आपण पुन्हा या आजाराविषयी बोलणार आहोत आणि त्या संदर्भात अवंती देशपांडे पालक आता आपल्या सोबत आहेत आणि या क्षेत्रातले तज्ज्ञ डॉक्टर आनंद भुतडा देखील आता आपल्या सोबत आहेत. सुरुवातीला अवंती देशपांडेंकडे जाऊयात. अवंती, साधारण किती दिवसांपासून तुमच्या मुलीला त्रास होत होता आणि आता तिची तब्येत कशी आहे या सगळ्या वैद्यकीय प्रोसिजर नंतरची? सुरुवातीला तिला जेव्हा कोविड म्हणजे कोविड झाला तेव्हा तिला फक्त ताप आला. तिला अँटीबायोटिक्स देऊन तो 4-5 दिवसात तिचा ताप निघून गेला. त्याच्यानंतर 15 दिवसांनी तिला पुन्हा ताप आला आणि तिच्या मानेच्या मागे सूज आली. तर पुन्हा आम्ही तिला क्रोसिन आणि याचे मेडिसिन दिले, पण तिचा ताप कमी झाला नाही. हळूहळू तिच्या अंगावर रॅश यायला लागली. त्याच्यानंतर तिचे डोळे लाल व्हायला लागले. तिचं BP डाऊन व्हायला लागलं.
लकीली माझ्या घरचे डॉक्टर क्षेत्रातले असल्यामुळे आम्ही तिला आमच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. पण तिला ॲडमिट करूनही तिथे तिला बरं वाटलं नाही. तिचं BP हळूहळू कमी व्हायला लागलं. डॉक्टर शशांक भोळे यांच्या सावधपणामुळे आम्ही सगळ्या टेस्ट केल्या. सगळं केल्यावर लक्षात आलं की हिला पोस्ट कोविड होऊन गेलेला आहे आणि ह्यामुळे तिला हा सगळा त्रास सहन करावा लागतो आहे. तर त्याच्यानंतर आम्ही तिला लगेच नेल्सन हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केलं आणि इथे तिची उत्तम ट्रीटमेंट करण्यात आली आणि आता तिची तब्येत एकदम म्हणजे बरीच नॉर्मल आहे. ही निश्चितच दिलासादायक बाब म्हणायला हवी अवंती, आणि तिला लवकरात लवकर बरं वाटो हीच आपण इच्छा आणि प्रार्थना करतोच. डॉक्टर आनंद भुतडे यांच्याकडे जातोय. डॉक्टर, अवंती यांच्या मुलीला जी लक्षणं जाणवली होती कोविड नंतर, म्हणजे तो होऊन गेला हेही कदाचित माहिती झालं नव्हतं आणि त्याच्यानंतर हा सगळा त्रास झाला. ही सगळी लक्षणं आहेत, पण यासाठी काही विशेष टेस्ट आहे आणि काय काळजी घ्यायला पाहिजे या दिवसात, असं आवाहन तुम्हाला पालकांना करायचंय? ते इम्पॉर्टंट आहे की हॅव्हिंग हाय सस्पिशन ऑफ दिस डिझीज. आता कोविड नंतर आपण पाहतोय की ज्या बालकांना 4-5 दिवस हाय ग्रेड फीवर आहे, त्यांच्या अंगावर सूज आहे, रॅशेस आहे, डोळे लाल होत आहे, तर तुम्ही बाकी बिमारी सोबत, आजार सोबत याला डिफरन्शियल डायग्नोसिस मध्ये ठेवा. जर इन्फ्लेमेटरी मार्कर्स पुष्कळ वाढलेले असेल, CRP टेस्ट, ESR टेस्ट, प्लेटलेट्स कमी होत असेल, व्हाईट सेल काउंट्स वाढत असेल, तर याकडे आपल्याला ते डिफरन्शियल डायग्नोसिस येते. या बालकांचा कोविड टेस्ट निगेटिव्ह असतात कारण की त्यांना कोविड ते जवळपास 3-4 आठवड्या आधी झालं असेल, पण कोविड अँटीबॉडीज पुष्कळ वाढलेली असतात, जे आपल्याला ठरवतात की त्यांना कोविड आधी झाला होता. जसं की अवंतीचा मुलीला पण कोविड अँटीबॉडी पुष्कळ वाढलेली होती. तर ते आपण डायग्नोसिस ठरतं की हे सगळं काही लक्षण आहे, असं टेस्ट येत आहे आणि आधी कधी कोविड झाला असेल, घरी कोणाला कोविड असेल किंवा कोविड अँटीबॉडी सध्या स्ट्रॉंगली पॉझिटिव्ह आहे. डॉक्टर, तुम्ही म्हणजे असं सजेस्ट करायचं का किंवा तुम्ही हे सांगू इच्छिता का की समज या म्हणजे एखाद्या कुटुंबामध्ये कोणाला कोविड झाला असेल आणि तुम्ही ज्या वयोगटाचा आता उल्लेख करता आहात त्या वयोगटातलं मूल जर घरात असेल तर त्यांची कोविड चाचणी करणं गरजेचं आहे का, किंवा त्याच्यामध्ये कदाचित ते सिम्पटम्स जर दिसले तर टेस्ट करणं गरजेचं आहे असं सजेस्ट करणं महत्वाचं वाटतं? नक्की करायचं. सिम्पटम्स असो की नाही, घरी कोणाला कोविड आहे तर ते कॉन्टॅक्ट आहे, त्यांचे कोविड टेस्ट करायचा. कोविड टेस्ट जर निगेटिव्ह आहे पण 3-4 दिवस नंतर, 5 दिवस नंतर बाळाला जर ताप आला किंवा त्यांना बाकीचे कोरोनाचे लक्षण आहे, तो कोविडचा टेस्ट नक्की करायचा आपल्याला. डॉक्टर आनंद, जसं आता अवंती यांनी सांगितलं की त्यांच्या घरामध्येच सगळे डॉक्टर असल्यामुळे ही बाब लक्षात आली की हे नेहमीपेक्षा काहीतरी वेगळे आणि तिची ट्रीटमेंट वेळी सुरू होऊ शकली आणि तिची तब्येत आता चांगली आहे, हा एक दिलासा आहे. पण डॉक्टर आनंद, अनेकांकडे अशी परिस्थिती नसते, तर अशाला काय काळजी घेणं गरजेचं आहे असं तुम्हाला सांगावंसं वाटतं? म्हणजे काय लक्षणं असल्यावर या सगळ्याबद्दल अलर्ट होणं आणि लगेच पावलं उचलणं गरजेचं आहे? जागरूकता महत्वाची आहे. जसं बाकी बिमारी आहे ती नवीन आजार आहे, तो त्या नवीन आजारासाठी जागरूकता महत्वाची गोष्ट आहे. डॉक्टर्स, बाकीचे हेल्थ केअर वर्कर्स आणि पालकांना हा बिमारी आजार बद्दल आपल्याला जानकारी असली की आपण हाय सस्पिशन ठेवू या आजारावर आणि लवकरात लवकर जर निदान केला आणि याच्यावर उपचार केला, ते सगळ्यांना मोठी औषध लागत नाही, पण त्यांना IVIG, स्टिरॉइड किंवा जसं अवंतीच्या मुलीला हायपोटेन्शन, ब्लड प्रेशर कमी झाला होता, ICU गरज वाटली, अशी स्थिती निर्माण होऊ शकतो आणि ते जीव धोका पण होऊ शकतो. सो जागरूकता महत्वाची, अर्ली डायग्नोसिस आणि अर्ली ट्रीटमेंट ही महत्वाची गोष्ट आहे. आणि याच्यामुळे निश्चितच दिलासा असा महत्वाचा आहे की हे जर दोन्ही मिळालं तर निश्चितच तुमच्या मुलाला धोका जो आहे तो कमी होऊ शकतो. धन्यवाद डॉक्टर आनंद, तुम्ही या चर्चेत सहभागी झालात. आणि अवंती देशपांडे, तुम्ही देखील तुमच्या मुलीचे अनुभव सांगितलेत. लवकरात लवकर तिला आणखीन व्यवस्थित बरं वाटावं अशीच प्रार्थना व्यक्त करतो. आणि या कार्यक्रमात सध्या इथेच थांबतो आहोत आणि बातम्यांच्या अपडेट्ससाठी News 18 लोकमत नक्की पहा.